नमस्कार. पहिल्या वहिल्या मराठी पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की सध्या भारताचं राजकारण एकाच शब्दावतीभोवती फिरतोय, तो शब्द म्हणजे इस्लाम. इस्लामचा जेवढा प्रचार कोणत्याही इस्लामिक धर्मगुरूंनी केला नाही, त्याच्यापेक्षाही जास्त प्रचार गेल्या 10-12 वर्षांमध्ये भाजपाने इस्लामचा केला, किंवा त्याला आपण अपप्रचार म्हणूयात. आणि या सर्व गोष्टी घडत असताना इस्लामचा कुठेतरी खरा प्रचार किंवा जे रिअल इस्लाम आहे, खरा इस्लाम आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल, किटेक अर्शीजी आपल्या सोबत आहेत. अर्शीजी, खूप खूप स्वागत आहे. तुमचं पुस्तक येतोय 3 एप्रिलला, त्याचं प्रकाशन होणार आहे. इस्लाम अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग तुमच्या पुस्तकाचं नाव आहे. तर हे पुस्तक लिहावंसं म्हणजे तुम्हाला काय वाटलं आणि काय नेमकं यामागची प्रेरणा होती? त्या दिवशी तुम्ही बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने अपप्रचार झालाय इस्लामचा, यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर प्रत्येक व्यक्तीला सफलता, आत्मिक सुख, समाधान पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येकाला एक अशी जीवन पद्धत पाहिजे जी अत्यंत साधी, सोपी, अनुकरणीय असेल. सर्वांना जीवनात सफलता पाहिजे, परंतु हे सफलतेचे मूल मंत्र कोण देणार? तर ज्याने आपल्याला निर्माण केलं तोच आपल्याला हा मूल मंत्र देणार, तोच आपल्याला जीवन व्यवस्था देणार. ज्या प्रकारे कोणत्याही वस्तू बरोबर तुम्ही पाहता का मॅन्युअल येतं, ते कसं ऑपरेट करायचं, त्याचप्रमाणे निर्मिकाने सुद्धा आपल्याला एक मॅन्युअल दिलेला आहे, त्याला ईशग्रंथ म्हणतात. आणि त्यानुसार आपण चाललो, व्यक्ती चालली, तर तो जीवनातही सफल होऊ शकतो आणि पारलौकिक जीवनातही सफल होऊ शकतो, आणि त्याला खऱ्या अर्थाने शांती आणि समाधान आणि तात्पर्याने सफलता मिळू शकते. हा एक उद्देश होता. आणि दुसरा, तुम्ही जसं सांगितलं का भारतामध्ये सर्वात वादग्रस्त विषय म्हणजे एकच आहे, तो आहे इस्लाम. आणि दुर्दैवाने हा इस्लाम अपप्रचाराच्या माध्यमातून आमच्या भारतीय देशापर्यंत, आमच्या लोकांपर्यंत पोहोचला, कारण त्याची माहितीच नव्हती. म्हणून हा जो इस्लाम आज सध्या भारतामध्ये आहे, आम्हाला असं वाटतं का ते अपप्रचाराच्या माध्यमातून विकृत स्वरूपात लोकांसमोर आलेला आहे. आणि म्हणूनच त्याच्याविषयी दोष, त्याच्याविषयी शंका, त्याच्याविषयी अज्ञान आहे. आणि म्हणून लोकांपर्यंत खरा इस्लाम किंवा जीवन व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचवावी, आपल्या मायबोली मराठी भाषेत पोहोचवावी, हा त्यामागचा उद्देश होता. अज्ञान हे भीतीचे कारण असते, आणि भीतीतून निर्माण होते असुरक्षितता, असुरक्षिततेतून निर्माण होतो द्वेष आणि तिरस्कार. म्हणून अज्ञानच जर संपला तर निश्चितच लोकांच्या मनातील त्याविषयी पूर्वग्रह आणि शंका दूर होतील, आणि पर्यायाने आपण सगळेजण एकत्र येऊ. आपल्यामधले ज्या भावना आहेत, जे आपल्याला दूर करतात, ते दूर होऊन आपण सर्वजण भारतीय म्हणून एक संघ समाज बांधू, आणि आपल्या पर्यायाने आपल्या देशाचा विकास करू. देशामध्ये सहजीवन सुकर होईल, देशात शांती नांदेल, आम्ही सगळेजण मिळून आमच्या देशाला प्रबळ राष्ट्र करू. त्यामागचा उद्देश आहे. निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की इस्लाम याचा सगळ्यात जास्त अपप्रचार झाला, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त वादग्रस्त विषय जर राजकारणाच्या दृष्टिकोनातून कोणता असेल तर तो इस्लाम आहे. तर हे सगळं ज्यावेळेस तुम्ही मांडत होता, द इस्लाम अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाच्या माध्यमातून कोणत्या अडचणी आल्या, कशा पद्धतीची रिसर्च तुम्ही या माध्यमातून केली? जेव्हा एका विषयाला इतक्या मोठ्या प्रमाणावर विकृत केलं जातं, त्यावेळेस मग त्याची संवेदनशीलता खूप वाढते. म्हणून मला या विषयावर, म्हणजे मी एक धर्म म्हणून नाही, धर्माचा अर्थ जीवन व्यवस्था होतो. जीवन व्यवस्था म्हणजे जीवनशैली होती, त्याला धर्म म्हणतात. म्हणजे तुम्ही वागायचं कसं, तुमचे आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, राजकीय सगळं ते कसं असेल, या संदर्भात जे मार्गदर्शन असतं त्याला आपण धर्म म्हणतो, जीवन व्यवस्था म्हणतो. ती जीवन व्यवस्था कशी पाहिजे? ती व्यापक पाहिजे, ती सर्वांना अनुकरणीय पाहिजे, ती समयानुरूप पाहिजे. धर्म माणसाला जोडतो, जो धर्म माणसाला जोडत नाही तो धर्म नसतो, तो अधर्म असतो. म्हणून प्रत्येक धर्म जगातला तो प्रेम शिकवतो, बंधुभाव शिकवतो, दया शिकवतो. द्वेष कोणत्याही धर्मामध्ये नसतो. म्हणून धर्माच्या आधारे लोकांना हे जोडण्याचं काम आहे. धर्म माणसाला जोडतो. जो धर्म माणसात द्वेष निर्माण करतो, तोडतो, तो धर्म नव्हे, तो अधर्म आहे. आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक जीवन व्यवस्था जी इतकी कॉम्प्लिकेटेड झालेली आहे आजच्या डेटला, त्याचा अभ्यास करायला मला 10 वर्ष लागली. आम्ही विज्ञानचे विद्यार्थी आहोत. आमचा दृष्टिकोन शास्त्रीय दृष्टिकोन आहे, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आहे, आणि म्हणून धर्माचे पॅरामीटर्स काय पाहिजेत यासाठी आम्ही अभ्यास केला. तर माझा पहिला टॉपिक आहे की धर्माची व्याख्या काय.
धर्म कसा असावा? धर्म असा असावा का जो सुसंगत असावा, जो कालानुरूप असावा, जो अनुकरणीय असावा, जो सर्व माणसाला जोडणारा असावा, सर्वांचे जीवन सफल करणारा असावा, त्याच्यात नैतिकता असावी वगैरे. हे सगळ्या पॅरामीटर्स आम्ही पहिले ठरविले आणि त्या पॅरामीटरनुसार या इस्लामची चिकित्सा करायला सुरुवात केली. 2020 मध्ये हे पुस्तक 10 वर्ष त्याचा सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्याचं लिखाण काम 2020 पासून म्हणजे 5 वर्षापासून सुरू केलं आणि 5 वर्ष लागले हे पुस्तक लिहायला. मी जेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा तर 1 वर्ष लागले त्याला. 100-125 पेजेसचं पुस्तक होतं. मी महाराष्ट्रातील माझ्या ओळखीचे सर्व विद्वान ज्ञानी लोक जे वेगवेगळ्या विचारधारेशी संबंधित आहेत, कुणी कम्युनिस्ट असेल, कुणी RSS असेल, सगळ्या वेगवेगळ्या लोकांना हे पुस्तक देण्यात आलं आणि त्यांना विचारलं का हे कितपत समजलं किंवा कोणत्या गोष्टी यात कमी आहेत किंवा काय अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा हवी आहे. आणि मग त्या सर्वांसोबत माझे नॉन मुस्लिम बांधव, विद्वान, दुसरे धर्मगुरू सुद्धा अनेक लोकांच्या चर्चेतून आज हे पुस्तक जवळपास 350 पेजेसचं झालं. त्यांचं म्हणणं असं होतं का कोणत्या ठिकाणी त्यांना अजून एक्सप्लेनेशन पाहिजे होतं, अजून विस्तृतपणा पाहिजे होता. त्या अनुषंगाने चर्चेमधून हे पुस्तक झालं. म्हणून मी सर्वांचे आभारी आहे. या पुस्तकात सहकार्य केलेल्या शेकडो लोक यात सहभागी झाले. त्यांनी प्रत्येक शब्द न शब्द पाहिला. कोणती विचारधारा जेव्हा आपण दुसऱ्या भाषेत मांडत असतो ना त्यावेळेस शब्द फार महत्वाचे असतात, कारण की प्रत्येक शब्दाला सांस्कृतिक अर्थ असतो आणि तो सांस्कृतिक अर्थ कळायला पाहिजे. दुसरं म्हणजे का आपण ज्या लोकांना ऍड्रेस करतो त्या लोकांची आपल्याला सायकोलॉजी, सोशॉलॉजी, संस्कृती हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे असतं. आणि मी मराठी संस्कृतीत वाढलेला आहे. माझं शिक्षण सुद्धा मराठी झालं. माझ्या सर्व गोष्टी आमच्या नॉन मुस्लिम बांधवातच असतात. म्हणून मला हे सोपं झालं मराठीतून मांडायला. इस्लामचे जे दुसरे पुस्तक विषयावर आहेत ते जास्त करून ट्रान्सलेशन पुस्तक आहेत आणि त्यामुळं मूळ लेखन असं फार कमी मिळतं. तर मी प्रयत्न असा केला की आपल्याला मी पत्रकारिता केलेली आहे, त्याचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, लिहिण्याची थोडी माहिती आहे. म्हणून का नाही आपण लोकांचे हे अज्ञान दूर करावं, लोकांचं हे शंका दूर करून एक सुदृढ आणि निकोप समाज कसा घडवता येईल हे त्या मागचा उद्देश होता. यामध्ये अडचणी कमी आल्या आणि लोकांनी खूप सहकार्य केलं, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. जेव्हा मी ज्याला विचारलं, आता पुस्तक लिहिणं हे अत्यंत संवेदनशील विषयावर पुस्तक लिहिणं फार अवघड गोष्ट असते, परंतु मला समाजाच्या सर्व थरातून, सर्व जाती धर्माकडून आणि सर्वच लोकांकडून खूप मला त्यात प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळाला. लोक सातत्याने मला विचारत होते की लवकरात लवकर हे पुस्तक प्रकाशित कर, जेणेकरून लोकांचे पूर्वग्रह दूर होतील आणि एक चांगला समाज आपण घडवूया अशी सर्वांची इच्छा होती. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की मराठीमध्ये फार कमी लेखन झालेलं आहे. इस्लामबद्दल जर का लेखन झालं असेल तर मराठीमध्ये फार कमी लेखन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तर त्यापैकीच हे एक ठरणार आहे. तर हे सगळं करत असताना लेखकापेक्षा म्हणजे लेखक महत्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं असतं वाचक वर्ग. तर तुम्हाला असं का वाटतं की म्हणजे की जे मुस्लिम आहेत ते तर 100% पुस्तक वाचणार, त्याबद्दल हरकत नाही, परंतु जर समजा एखादा नॉन मुस्लिम आहे तर ते लोक हे पुस्तक का वाचतील? याला एक उत्कृष्ट जीवन व्यवस्था, सफलतेची जीवन व्यवस्था, शांती आणि समाधानाची जीवन व्यवस्था म्हणून पाहिलं तर मग हे सर्वांसाठी आवश्यक पुस्तक आहे. मार्गदर्शन कोण करणार आणि मार्गदर्शन कसं असावं? मार्गदर्शन कोणत्याही व्यक्तीला निर्दोष मार्गदर्शन असावं आणि सायंटिफिक मार्गदर्शन असावं, समयानुरूप मार्गदर्शन असावं आणि विशेष म्हणजे ते अनुकरणीय आणि सोपं असावं, साधं सोपं असावं. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने त्याला करता यावं, त्याला अनुकरण करता यावं असं मार्गदर्शन पाहिजे. त्या पद्धतीने मी ही मांडणी करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ज्यावेळेस मी तुमचं पुस्तकाची एक प्रत वाचली त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवरती तुम्ही थेट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हात घातलेला आपण असं म्हणूयात त्याला. तर सगळ्यात महत्वाचा एक विषय होता, पहिलाच टॉपिक आहे धर्म म्हणजे काय किंवा धर्माची व्याख्या काय आहे. धर्माची संकल्पना तुम्ही कशा पद्धतीने पुस्तकात स्पष्ट केली? धर्म म्हणजे जीवन व्यवस्था, धर्म म्हणजे जीवन मार्ग, धर्म म्हणजे माणसाला
एक व्यापक व्याख्या आहे ज्यांनी माणसाच्या संपूर्ण जीवनाबद्दल त्याला मार्गदर्शन करावं. त्याचं वैयक्तिक जीवन कसं असेल, त्याचं सामाजिक जीवन कसं असेल, त्याचं कौटुंबिक जीवन कसं असेल, त्यांची व्यवस्था कशी असेल, त्यांची नैतिक व्यवस्था कशी असेल. आणि धर्म म्हणजे नैतिकता. अनैतिकता अधर्म आहे. कोणतीही अनैतिकता धर्मामध्ये खपवून घेतली, कोणत्याही कारणाने खपवून घेतली जाणार नाही. त्यानुसार काळ, वेळ आणि स्थळच्या पलीकडे जाऊन तो प्रत्येक काळामध्ये अप्लिकेबल असावा. धर्म माणसाला जोडणारा असावा, त्यामध्ये सर्वांना समाविष्ट करता येईल असं सर्व तत्वज्ञान पाहिजे. तो वस्तुनिष्ठ असावा, तो कालबाह्य नसावा. जर तो 50 वर्षापूर्वीचे सगळे त्याच्यात असतील, 500 वर्षापूर्वीचे असतील, आज अनुकरणीय नसतील आणि त्यामध्ये कालानुरूप बदल करण्याचे प्रोव्हिजन असावी का त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या धर्मामध्ये त्या त्या काळामध्ये त्याचं योग्य इंटरप्रिटेशन करून सद्य परिस्थिती त्याची जुळवण करता आली पाहिजे. तो शास्त्रीय असावा, वस्तुनिष्ठ असावा. या सर्व व्याख्या मी त्यात मांडल्या. मी त्यात हे मांडलं का धर्म म्हणजे संस्कृती पण नव्हे आणि धर्म म्हणजे झुंडशाही नव्हे का, ह्या सदाचारी लोकांचा त्यात सदाचार शिकवला असावा. आणि त्याची सर्वात मोठी प्राथमिकता हा मानवतावाद आहे का माणूस कोणत्याही धर्माचा जरी असेल तर तो सर्वात प्रथम माणूस आहे आणि म्हणून माणसाच्या नात्याने त्याचे सर्व अधिकार आणि त्याला मिळाले पाहिजे, त्याची त्याला आदर आणि रिस्पेक्ट मिळाली पाहिजे. नंतरचा भाग आहे का कोणाची काय आयडिओलॉजी राहील, परंतु मुख्य भाग आहे का मानवता हा त्याचा मुख्य पाया आहे. आणि जोपर्यंत कोणी माणूस होत नाही, माणुसकीचा धर्म पाळत नाही, तोपर्यंत कोणत्याही धर्माचा अन्वय होऊ शकत नाही. कारण की माणुसकी ही कोणत्याही धर्माची प्राथमिकता असते. ज्या पद्धतीने तुम्ही एक धर्माची व्याख्या केली की वस्तुनिष्ठ असावा, काळानुसार त्याच्यामध्ये ज्या त्या काळानुसार त्याच्यामध्ये बदल करता यायला हवे, तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की 1400 वर्षापूर्वी ज्यावेळेस मोहम्मद पैगंबरांचा काळ होता, तो काळ, त्या काळाचा जर आज विचार केला तर तो काळ, किंवा मग आपण एक जे हिंदू स्क्रिप्चर्स आहेत त्याच्यामध्ये ज्या काळांचे उल्लेख आलेले आहेत, किंवा तर तो जो पूर्वीचा काळ होता तो आणि आत्ताचा जो आधुनिक युग आहे तो, तर आजच्या काळामध्ये धर्माची संकल्पना कशी मानवासाठी उपयुक्त ठरू शकते? पहा, याची विशिष्टता अशी आहे का यांनी फक्त तुम्हाला फ्रेमवर्क दिले, तत्व दिले, तत्वाची एक फ्रेमवर्क दिली. त्यानुसार काळानुरूप तुम्ही नियम बनवणार. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक कुठेही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे आचरणीय असेल असे तत्व दिले, तत्व प्रणाली दिलेली, म्हणजे एक फ्रेमवर्क दिलं. त्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही काळानुसार आपले आपले नियम बनवणार, आपापल्या प्रदेशानुसार बनवणार. त्यांनी एक ठोस व्याख्या दिलेली का हे या बाउंड्री लाईन्स आहेत, त्या अंतर्गत तुम्ही त्या पद्धतीने आचरण तुम्हाला करता येईल अशा पद्धतीने. आणि याला शर्यत म्हणतात. शर्यतचा अर्थ असा होतो की कुराण, पैगंबराचं मार्गदर्शन आणि जे पैगंबराचे सुरुवातीचे जे अनुयायी होते त्यांचं जीवनाचा अभ्यास करून परिस्थितीनुसार इस्लामी विद्वान नवीन कायदे तयार करू शकतात. याला शर्यत म्हणतात. यानंतरचा जो दुसरा टॉपिक आहे महत्वाचा, जो मला वाटला पुस्तक वाचताना, नीतिमत्ता. इस्लामची नीतिमत्तेबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये बोललेला आहात. इस्लामच्या नीतीबद्दल म्हणजे नीतिमत्ता जी आहे इस्लामची, त्याचे वैशिष्ट्य काय असू शकतात किंवा त्याचं कसं अनुकरण केलं पाहिजे? इस्लाममध्ये नीतिमत्ता एक पूर्ण टॉपिकच आहे. तो म्हणजे एक पूर्ण शास्त्र आहे. त्याला एटिकेटचं शास्त्र म्हणतात, अखलाक म्हणतात, त्याला सदाचाराचं एक पूर्ण शास्त्र म्हणतात. आणि एवढ्या विस्तृतपणे जगातील कोणत्याही आयडिओलॉजीने एवढं डीप पर्यंत लोकांचं मार्गदर्शन केलं. आणि तो मार्गदर्शन किती सायंटिफिक असेल, म्हणजे तुम्हाला वागण्याचे शिष्टाचार, तुम्हाला बोलण्याचे शिष्टाचार, सभेचे शिष्टाचार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1500 वर्षापूर्वी कुराण आपल्याला हे सांगतो का कुणाच्या घरात जायचं असेल तर तुम्ही परवानगी घेऊन जा. परवानगी घ्या. म्हणजे अपॉइंटमेंट कधीपासून सुरू झाली? 1500 वर्षापासून. का तुम्ही कोणाच्याही घरात बगैर परवानगी घुसू नका. किंबहुना हे सांगितलं का बेडरूम मध्ये मुलांनी किंवा नोकरांनी दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळेस विदाऊट परमिशन जाऊ नये. कुराणचे स्पष्ट आदेश आहेत. पहा, म्हणजे ते प्रायव्हसीची वेळ असते. एवढ्या बारीकीने कधी कुठं आपल्याला मार्गदर्शन मिळतं का जीवन व्यवस्थेबद्दल?
म्हणजे हे सांगितलं का लोकांसमोर तुम्ही शिंक घेत असताना कसं वागावं, म्हणजे तोंडावर हात ठेवावा, ज्यानं दुसऱ्याला त्रास होऊ नये, जेवताना कसं जेवावं, संपूर्ण त्याबद्दल एक मार्गदर्शिका आलेली आहे. जेवायचे शिष्टाचार, पाणी प्यायचे शिष्टाचार, तुम्ही स्वच्छतेचे शिष्टाचार, सभेचे शिष्टाचार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे यापेक्षा जास्त काय चांगलं असू शकतं. सभेमध्ये अध्यक्षा पुढे कोणी बोलू नये, त्याच्या परवानगीशिवाय कोणी बोलू नये, तिथं कसं बसावं, तिथलं सर्व व्यवरचना मी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे आयुष्यातील प्रत्येक बारीक गोष्टीचा अभ्यास करून इस्लामचे म्हणजे जे काही इस्लामचं फ्रेमवर्क आहे ते तयार झाले असं तुम्ही सांगता. ह्याही पेक्षा महत्वाचं मला एक टॉपिक वाटला. खरं तर सगळेच टॉपिक त्याच्यामध्ये जे आहेत ते फार महत्वाचे आणि फार डीप मिनिंग त्याचं आहे. अर्थव्यवस्था, इस्लामिक अर्थव्यवस्था आणि आधुनिक अर्थव्यवस्था यामध्ये काय सामर्थ्य किंवा काय फरक तुम्हाला वाटतो? इस्लाम हा असं तुम्ही त्याला एक स्वाभाविक धर्म समजा, नैसर्गिक धर्म समजा. म्हणजे माणसाला जे वाटतं ना की असं असावं तेच इस्लाम. इस्लामची अर्थव्यवस्था ही आहे की सर्वसामान्यापर्यंत, सर्वच लोकांपर्यंत या व्यवस्थेचा फायदा पोहोचावा, पैशाचा फायदा. कोणीच तिथं इक्वल वेल्थ डिस्ट्रीब्युशन. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल का सर्व देश दारिद्र्य रेषा निर्धारित करतात. इस्लामने श्रीमंताची रेषा निर्धारित केली. अच्छा, गरिबीची, दारिद्र्य रेषा नाही निर्धारित केली. त्यांनी सक्षम लोकांची रेषा निर्धारित केली का कोण सक्षम माणूस आहे, आणि त्याच्यावर त्याच्या कमाईतून अतिरिक्त जो राहील त्याच्यातून 2.5% जकात दान गरिबासाठी, गरिबाच्या उन्नतीसाठी त्याच्यावर अनिवार्य केले. कुणावर केले? जे श्रीमंतावर. म्हणजे जे लोक सक्षम आहेत. सक्षमचा अर्थ असा होतो का ते ठराविक निर्धारित, त्याच्या 7 तोळे सोना किंवा असं चांदी किंवा सोनं असं त्याचा एक निर्धारण आहे, आणि त्यानुसार तेवढी जी संपत्ती अतिरिक्त असेल त्याला आपल्या त्या संपत्तीतून दरवर्षी 2.5% जकात देणे अर्थात दान देणे अनिवार्य करण्यात आले. आणि हे दान कुणाला द्यायचं? समाजातील दारिद्र्य, गरजवंत वगैरे वगैरे जे निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी हे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही सांगा, ज्या ठिकाणी ह्या जकातचं जर व्यवस्थित जर संचलन झालं तर एकही माणूस गरीब राहणार नाही. आज तुम्ही पाहता का अरब देशामध्ये पहा, त्यांची ती सगळी जकात त्या गरीब देशाला जाते. मोठमोठ्या देशांना त्यांनी ते सगळी व्यवस्थाच एक अर्थव्यवस्था निर्माण केली. इस्लामी अर्थव्यवस्थेचा दुसरा विषय असा आहे की पैसा हा फिरत राहावा, पुन्हा एकीकडे हे पैसा जाऊ नये म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. मग त्यांनी काय केलं? वारसा हक्क निर्धारित केले. वारसा हक्क मध्ये 75% हक्क कुरानने निर्धारित केलेले आहे. आणि फार मोठी एक त्यामध्ये चेन आहे. म्हणजे मुलीसाठी सुद्धा वारसा, म्हणजे आता पण आपल्याकडे मुलींचा वारसा निघाला. कुरानने 1,500 वर्षापूर्वी मुलींचा हक्क निर्धारित केलेला आहे का या मुलीला एवढा वारसा हक्क मिळेल एक, आणि ते नातेवाईक वगैरे सगळ्यांचा. आणि माणूस फक्त 25%च विल करू शकतो, त्यापेक्षा जास्त करू शकत नाही, कारण की ते सगळे हिस्से निर्धारित झालेले. अशा रीतीने संपत्तीचं त्यांनी वितरण अशा पद्धतीने केलं की ज्याचा उपयोग समाजाच्या सर्व थरापर्यंत जावं. या व्यतिरिक्त हे सांगितलं कुरानने काय फक्त हे सक्षम लोक किंवा श्रीमंत लोकांचं काम नाही, किंबहुना जो कोणी असेल त्यांनी आपल्या संपत्तीतून काही ना काही खर्च करावं. कुणावर? समाजाच्या दारिद्र्य पीडित निराधार लोकांवर, आणि त्यांना पुण्य कमवावं. तर ही अशी संपूर्ण व्यवस्था. त्यानंतर 5वा महत्वाचा विषय असा आहे की ते सांगतो काही व्याज निषिद्ध केलं, आणि भागीदारी व्यवसाय म्हणजे ज्यात दोघांचा फायदा आणि दोघांचं नुकसान समतोल राहील. म्हणजे आता आपण व्याज देत असताना तो समोरच्या माणसाचाच फायदा होईल, नुकसान होईल, जे होईल ते होईल, याचं काही नुकसान होणार नाही पैसे देणाऱ्याचं. पण हे असं सांगितलं तुम्ही भागीदारी व्यवसायाला प्रवृत्त केलं, जेणेकरून फायदा आणि नुकसान मध्ये दोन्ही इक्वल भागीदार राहतील. एक माणूस अडचणीत आहे, तो परेशानीमध्ये, मग तुम्ही त्याच्याकडनं व्याज घेऊन हे माणुसकी नाही, असं या व्यवस्थेचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अर्थव्यवस्थेबद्दल बोललात, खरं तर इस्लामिक बँकिंग सिस्टीम हा देखील एक फार महत्वाचा किंवा रिसर्च करण्यासारखा विषय आहे. त्याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही पुस्तकात सांगितलं? पहा, मी हे लिहिलंय का ज्यावेळेस 2007 मध्ये महामंदी आली होती, त्यावेळेस फक्त त्याच देशाच्या अर्थव्यवस्था टिकून होत्या ज्या देशात इस्लामी अर्थव्यवस्था आहे.
म्हणजे उदाहरणार्थ मलेशिया वगैरे आपण जाऊन पाहू शकता. 2007-8 मध्ये जगामध्ये महामंदी आली होती आणि त्यावेळेस फक्त इस्लामी अर्थव्यवस्था जिथे आहे, जिथं बिनव्याजी व्यवस्था आहे, जिथं त्या पद्धतीने कर्ज दिलं जातं, तिथंच ही व्यवस्था असते. आपण पाहतो की जेव्हा अर्थव्यवस्था डळमळीला येते तेव्हा व्याजदर कमी केले जातात ना. व्याजदर कमी करण्याचा अर्थ येतो का पैशाचं चलन वाढावं. आणि एक ठिकाण असं येतं जेव्हा झिरो इंटरेस्ट आपण म्हणतो. मग झिरो इंटरेस्ट काय? झिरो इंटरेस्ट हे इस्लामी अर्थव्यवस्थेची कन्सेप्ट आहे का कोणताही झिरो इंटरेस्ट घेता व्यवस्था चालावी. मग शेवटी जेव्हा व्यवस्था कचाट्यात येते तेव्हा आपण व्याजदर कमी करत चालतो आणि शेवटी झिरो इंटरेस्टवर येतो आणि ही झिरो इंटरेस्ट व्यवस्था म्हणजे इस्लामी अर्थव्यवस्था. निश्चितच या ठिकाणी आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोललो आणि इस्लाम आणि विज्ञान याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलंय किंवा इस्लाम आणि विज्ञान याचं कशा पद्धतीने कंपॅरिझन तुम्ही पुस्तकात मांडले? इस्लाम हा विज्ञान आहे. अच्छा, इस्लाम हाच विज्ञान आहे. तुम्हाला कुराण मधील एकही गोष्ट अशी मिळणार नाही जी अवैज्ञानिक असेल. किंबहुना ज्या पद्धतीने विज्ञान प्रगती करते ते इस्लामला पूरक आहे, ते इस्लामला सिद्ध करतं. एका अर्थाने कोणतीही गोष्ट तुम्हाला इथे अनसायंटिफिक राहणार नाही. उदाहरण, आता हे रोजाचे दिवस चालू आहेत. रोज्यामध्ये आता 2016चा नोबेल प्राइज ज्या जपानी शास्त्रज्ञाला मिळाला, याकोसाकी त्यांचं काही नाव आहे, त्यांनी असा शोध लावला की माणसाने 12 ते 14 तास 14 ते 16 तास जर तो 20 दिवस अन्न पाणी काही घेतलं नाही तर त्याला ॲटोफॅगी प्रोसेस म्हणतात. असं झालं तर माणसाला खूप मोठ्या आजारापासून तो मुक्त होऊ शकतो, दुर्धर आजारापासून मुक्त होऊ शकतो. काय म्हणाले? 14 ते 16 तास रोज असं कंटिन्युअस 20 दिवस केलं तर माणसाला फार मोठमोठ्या दुर्धर आजारापासून सुटका होऊ शकते, मुक्त होऊ शकतो. त्या प्रोसेसला त्यांनी ॲटोफॅगी नाव दिलं आणि याबद्दल त्यांना 2016चं नोबेल पारितोषिक मिळालं. रोजा काय आहे? रोजा ॲटोफॅगी प्रोसेस आहे. 16 ते 18 तासाचा हा निर्जल म्हणजे अन्न पाणी न घेता केलेला उपवास म्हणजे ॲटोफॅगी आहे. त्यांनी 20 दिवस सांगितले, इथं 30 दिवसाचा आहे. मग हे शरीर शुद्धीकरणाचं सगळ्यात मोठं साधन आहे रोजा, जेणेकरून वर्षातून एकदा माणसाची पूर्ण सिस्टम म्हणजे शरीर शुद्धीकरणाचा हा एक मोठा उपाय आहे, जो विज्ञान आज सिद्ध करतो. ॲटोफॅगी ते 1500 वर्षापूर्वी प्रत्येक श्रद्धावंतासाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे विज्ञान नाही तर काय. दुसरा महत्वाचा विषय आहे की मी एक संपूर्ण मांडलंय का प्रेषित म्हणाले की तुम्ही संशोधन करा, रिसर्च करा, इनोव्हेशन करा. त्याला या सगळ्या शब्दाला कंपायलेशन म्हणून एक अरबी शब्द आहे इज्तिहाद, म्हणजे ह्याच्यात सगळंच आलं. तुम्ही निर्माण, इनोव्हेशन, रिसर्च आणि चिंतन वगैरे हे सगळ्या शब्दाचं मिळून अरबीमध्ये एक शब्द आहे इज्तिहाद. प्रेषित म्हणाले का तुम्ही इज्तिहाद करा. ऐका, इज्तिहाद चुकला तर एक पुण्य. अच्छा, म्हणजे एक रिसर्च जर फेल झाली तर एक पुण्य भेटेल आणि जर तो बरोबर ठरला तर 2 पुण्य. मग काय पाहता, मग मुस्लिम शास्त्रज्ञांनी असं काही रिसर्च केलं का जगातली सगळे जे सायन्स आज उपलब्ध आहे ते मी इथं मांडलेलं आहे का सगळं ते बायोलॉजी असो, केमिस्ट्री असो, अल्जेब्रा असो, अवकाशशास्त्रच कुठं होतं त्यावेळेस? हे कुणी काढलं? हे अवकाशशास्त्र कुणी रिसर्च केलं? याचं पूर्ण मी एक टॉपिक लिहिलं का इस्लामिक शास्त्रज्ञांनी जगाला काय दिलं. आपले भाटकर लिहितात, प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ भारताचे विजय भाटकर लिहितात की जर मुसलमानांनी अल-ख्वारिजींनी जर गणित विज्ञान आणलं असतं, अल्जेब्रा आणला नसता तर जगाने आज कॉम्प्युटर किंवा बाकीचे काही हे पाहिलं नसतं. म्हणजे एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आज सायन्समध्ये त्यांचं आहे. ज्या युरोपला आपण शास्त्रज्ञ समजतो साहेब, तो युरोप 200 वर्ष इस्लामिक युनिव्हर्सिटी स्पेनमध्ये शिकला आणि त्यानंतर संशोधनाची सुरुवात झाली. इसवी सन 700 ते 1700-1800 पर्यंत 1000 वर्ष विज्ञान हा अरबी भाषेतून शिकवला जायचा. आयझॅक न्यूटन सुद्धा अरबी भाषेत शिकला. आणि म्हणून हे जे पाश्चिमात्य देश आहेत ते आजही मानतात, ह्या पुस्तकात सुद्धा त्याचे दाखले दिलेले आहे का जगाला विज्ञानाची ओळख
हे इस्लामी शास्त्रज्ञांनी करून पहा. या कुराणमध्ये सगळ्या गोष्टी ईश्वरांनी आपल्या समोर मांडल्या का बाबा हे पहिला जो शब्द आहे पहिला अल्हम्दुलिल्लाही रब्बिल आलमीन म्हणजे युनिवर्स, मल्टी युनिवर्स. आलमीनचा अर्थ होतो मल्टी युनिवर्स. त्यांनी युनिवर्स जर म्हणलं असतं तर त्यावेळेस फक्त एकच युनिवर्स होतं, एकच सृष्टी होती. त्यावेळेस अनेक सृष्टीचा शोध लागला नव्हता. परंतु कुराणचा जो पहिलाच वाक्य आहे का हा निर्मिक हा मल्टिपल सृष्टीचा मालिक आहे. म्हणजे त्यावेळेस सृष्टी सुद्धा मल्टिपल नव्हती, त्यावेळेस हे सांगण्यात आलं का हे हा जो निर्मिक आहे तो एका ज्या काळात युनिव्हर्सच माहित नव्हतं. आणि म्हणून मग मुस्लिम शास्त्रज्ञांनी शोध केला का हे मल्टी युनिव्हर्स कुठे आहे. मग एक 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 अवकाश आणि सृष्टीच्या ज्या त्यामध्ये गॅलेक्सीच्या श्रृंखला निघत गेल्या, कोट्यावधी गॅलेक्सीज निघाल्या. त्यांनी मग कुराणमध्ये हे सांगितलं का हे पृथ्वी चंद्र हे सूर्याचे भ्रमण आहे, एका ह्याच्यात तरंगत आहे, ते एका ऑर्बिटमध्ये तरंगत आहे. हे नव्हतं त्यावेळेस, माहीतच नव्हतं. माणसाची निर्मिती कशी झाली असे अनेक त्यामध्ये दाखले देण्यात आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुराण हा असा म्हणतो की मुलीचा जन्म, मुलगा किंवा मुलगी हे सर्वस्व बापावर डिपेंड आहे. म्हणजे जेनेटिक्स बद्दल बोलला. आता माहीत झालं का मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे सर्वस्व त्याच्या बापावर डिपेंड असतं, त्याच्या क्रोमोसोमवर डिपेंड असतं. इथपर्यंत कुराणने आपल्याला मार्गदर्शन केलं. हे माहीत होतं का जगाला? नव्हतं माहीत. अशा अनेक अवकाशाचे, जीवशास्त्राचे, भौतिकशास्त्राचे असे अनेक दाखले या कुराणमध्ये ठिकठिकाणी आपल्याला मिळतात. मी इथं खूप काही दाखले इथं मांडण्याचा प्रयत्न केला, जे तुम्हाला सुद्धा वाटेल सृष्टीची निर्मिती कशी धुग्यापासून झाली, ही सृष्टी एक संघ होती, त्यानंतर त्याचे तुकडे कसे झाले, हे सगळं त्याच्यात विस्तृतपणे मांडण्यात आलेले आहे. परंतु कुराण हे सायन्सचं पुस्तक नाही. त्यांनी जिथं जिथं दाखले आवश्यक आहे तिथे तिथं माणसाला दाखले दिले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी माणसाला चिंतनाची, विचार करण्याचं प्रोत्साहन दिलं का तुम्ही ह्या सगळ्या सृष्टीवर विचार का करत नाही, तुम्ही ह्यावर चिंतन का करत नाही, तुम्ही अक्कलेचा वापर का करत नाही. पुन्हा पुन्हा प्रोत्साहन यात देण्यात आलेलं आहे का कशा पद्धतीने माणसाने हे पुस्तक वाचावं. म्हणजे हे पुस्तकावर अंधानुकरण करू नये, किंबहुना ह्याच्यावर विचार करावा आणि जेवढा तो ह्याच्यावर विचार करेल तेवढा त्याची श्रद्धा त्याच्यावर वाढेल. निश्चितच ज्या पद्धतीने सांगितलं फबी अय्याला रब्बिकुमा तुकस्सिमान, त्या पूर्ण आयतमध्ये वेगवेगळे दाखले देण्यात आले आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीचा नाकार कराल अशा पद्धतीचे प्रश्न देखील कुराणमध्ये विचारण्यात आले. आता एक दृष्टिकोनाबद्दल आपण बोलूयात. इस्लामिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा जर आपण पाहिलं अलीकडच्या काळात त्याच्यावरती भरपूर काम झालं. 19व्या शतकात 20व्या शतकात त्याच्यावरती भरपूर काम झालं. तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इस्लामचा दृष्टिकोन काय? मी पहिले सांगितलं की इस्लाम हा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवतो. तो सर्व अंधश्रद्धांना अविचारी, अविवेकी कृत्य समजतो आणि अंधश्रद्धा इस्लामने हराम केली. कोणत्याही प्रकारचं भविष्य पाहणं, जादूटोना, भूत प्रेत, शगुन अपशगुन या सगळ्यांचा तो निषेध करतो आणि त्याला निषिद्ध ठरवतो. म्हणजे पैगंबरचं मुलाचा मृत्यू झाला त्या दिवशी योगायोगाने सूर्यग्रहण होतं. मग सगळ्या अनुयायाला असं वाटलं का ईश्वराला पश्चाताप झाला, म्हणजे ईश्वराला हे झालं असेल म्हणून हे सूर्यग्रहण झालं. प्रेषिताने जेव्हा ऐकलं तेव्हा ते म्हणाले का हा असा काही प्रकार नाही, हे तर चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे प्रदिक्षण आहे, ह्याचा माझ्या मुलाशी काही संबंध नाही. अशा प्रकारे लोकांना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन दिला. शगुन अपशगुन काहीच प्रकार नसतो. सगळे दिवस, सगळे वेळ ही चांगलीच असते. त्यानंतर भविष्य वगैरे काही पाहू नका. भाग्यवाद हा इस्लामला मान्य नाही. इस्लामने जो भाग्यवाद मांडला तो आहे का तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा आणि त्यानंतर भाग्यावर भरोसा ठेवा. म्हणजे किती शास्त्रीय दृष्टिकोन आहे. म्हणजे काही नाही झालं, काय झालं तर सगळी गोष्टी भाग्यावर नका टाकू. तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा आणि त्यानंतर ईश्वरावर भरोसा ठेवा. हे इस्लामचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने अंधश्रद्धा झाली, अर्थव्यवस्था झाली, विज्ञान झालं, तर
याच पद्धतीने इस्लाम समाज व्यवस्थेचा अभ्यास इतर धर्मांच्या तुलनेत कसा करता येईल किंवा कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मांडणी केली की इतर जे धर्मव्यवस्था आहेत किंवा ज्या जाती व्यवस्था आहेत त्याच्या व्यतिरिक्त इस्लाम समाज व्यवस्था ही कशी होती आणि त्याचा अभ्यास कम्पॅरेटिव्हली कसा करता येईल? इस्लामने समाजाला खूप महत्व दिलं. म्हणजे इस्लाम हा ऑर्गनाइज रिलिजन आहे. म्हणजे तो माणसाला कुठंच एकटं सोडत नाही. त्याच्यात पहिली प्राथमिकता आहे कुटुंब, आई वडील, कुटुंब, त्याची जबाबदारी. त्यांनी सगळ्या गोष्टीचे अधिकार आणि कर्तव्य निर्धारित केले. काय कोणते अधिकार राहतील आणि कर्तव्य काय राहतील. कोणतेही बिहेवियर, माणसाचं बिहेवियर त्याच्या परिक्षेत्रातून बाहेर नाही. सर्वांचे अधिकार आणि कर्तव्य निश्चित केले. सर्वात प्रथम म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो अंग आहे तो आई वडील आहे आणि त्याच्यातही सगळ्यात महत्वाचा अंग आई. त्यानंतर मग पत्नी, मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या वगैरे, त्यानंतर नातेवाईकांच्या, त्यानंतर शेजाऱ्यांच्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल का तो म्हणलं का कुणी तुमचा शेजारी जर उपाशी असेल, तुम्ही मुस्लिमच नाही का, जर तुम्ही जेवत असाल आणि तो जेवला नाही तर तुम्ही मुस्लिम नाही. आणि कोणत्याही धर्माचा असो तो. काय म्हणले का तुमचा शेजारी कोण, जर तो उपाशी राहत असेल आणि तुम्ही पोटभर जेवत असाल तर तो तुम्ही मुस्लिम नाही, मग तुम्हाला त्याची काही काळजी नाही. आणि यानंतर संपूर्ण समाज, म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा असो, या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व मानव समाजाला रिस्पेक्ट आणि त्यांचा आदर आणि त्यांचे आदर आणि कर्तव्य हे अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेले आहे का तुम्ही मानवतेच्या आधारे मानवी मूल्यांचा आदर करा. म्हणून मानव अधिकार हा सगळ्यात मोठा विषय दिला. त्यात एक जी चार्टर आहे आता युनायटेड नेशनचं, असं वाटतं का ते त्या इस्लामिक ह्याच्यावरच निर्माण झालं असं. एक संपूर्ण टॉपिक आहे का मानव अधिकार. ही कधीची गोष्ट आहे? ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे का मानवतेच्या आधारे 12 अधिकार दिले. त्यात आहे प्राणाची रक्षा करण्याची, कोणताही असो, कोणीही माणूस असो, त्यानंतर त्याच्या इज्जत आबरूची, त्याच्या संपत्तीची, या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मांडल्या. आणि ह्या फक्त प्रबोधन नाही आहे. इस्लामने प्रत्येक गोष्टीला संवैधानिक स्वरूप दिलं तर तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला त्याचं पाप मिळणार. म्हणजे हे लागू करण्यात आलं, म्हणजे फोर्स आहे. निश्चितच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर इस्लामिक शिक्षण व्यवस्थेबद्दल फार चर्चा होताना आपल्याला दिसते की जे सुरुवातीच्या काळातल्या काही युनिव्हर्सिटीज होत्या किंवा विद्यापीठ जे होती ते इस्लामने जगाला दिल्या, अशा पद्धतीचा देखील इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तर इस्लामिक शिक्षण पद्धतीचा कशा पद्धतीने सखोल अभ्यास करून पुस्तकात मांडलाय? हे पहा, इस्लाम ही एक वैचारिक चळवळ आहे. जी पहिला जो श्लोक प्रेषितावर अवतरित झाला तो आहे इक्रा बिस्मी रब्बिकल लझी खलक, अर्थात वाच ईश्वराच्या नावाने. आणि त्या 5व्या आयतीमध्ये पेन वगैरेचं आलं, म्हणजे कलमने लिहिणं शिकवलं ईश्वराने तुला. विशेष म्हणजे पैगंबर हे अशिक्षित होते, शिकलेले नव्हते. आणि त्यांच्यावर पहिला जो श्लोक अवतरित होतो तो आहे का शिकण्यासंदर्भात. म्हणजे त्याचं किती प्राथमिकता आणि महत्व आहे यावरून लक्षात येतं का कुराणच्या ज्या 6,500 जवळपास श्लोक आहे त्यात पहिला श्लोक ह्या आला, म्हणून इस्लाममध्ये त्याची अनन्यसाधारण त्याची प्राथमिकता आमच्या लक्षात येते. मग प्रेषितांनी काय केलं? प्रेषितांनी मग ही जी चळवळ आहे, शैक्षणिक चळवळ, ती हातात घेतली. त्या काळामध्ये अरबमध्ये फक्त पूर्ण राष्ट्रामध्ये बोटावर मोजणे एवढे लोक सुशिक्षित होते. 14-15 खूप फार कमी येतात. परंतु प्रेषितांनी अवघ्या 23 वर्षात संपूर्ण अरब राष्ट्राला फक्त साक्षर केले नाही तर सुशिक्षित केले आणि त्या पलीकडे जाऊन सुसंस्कृत केले, ज्यांनी पुढे चालून जवळपास 1000 वर्ष जगाचं नेतृत्व केलं. दुसरं महत्वाचा विषय म्हणजे का शिक्षण घेणं हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषावर अनिवार्य करण्यात आले. स्त्री आणि पुरुष कंपल्सरी. इस्लामने स्त्रीचं शिक्षण अनिवार्य केलं. आपल्या भारतात अलीकडे म्हणजे 100-150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी पहिली स्त्रीची शाळा सुरू केली. इस्लामने 1500 वर्षापूर्वी त्यांच्यावर अनिवार्य केलं का प्रत्येक स्त्री आणि पुरुषाचे शिक्षण हे अनिवार्य आहे. आणि फक्त शिक्षणच घेणे नाही, जेवढे घेऊ शकते त्यामध्ये तुम्ही धर्मगुरूपर्यंत जाऊ शकता, म्हणजे अध्ययनाचा आणि अध्यापनाचा अधिकार दिला. इस्लामची अशी भूमिका आहे की ज्या समाजात महिला
सुशिक्षित असतील तोच समाज सुदृढ आणि निकोप होऊ शकतो. आणि म्हणून तिच्यावर शिक्षण अनिवार्य करण्यात आलं होतं. तिला शिक्षणाची पूर्ण संधी देण्यात यावी. तिला फक्त शिक्षणच घेण्याचं किंवा अध्यापनाचं आणि प्रबोधनाचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि म्हणून ही शैक्षणिक चळवळ आहे. ज्या पद्धतीने आपण बोलतो इस्लाममध्ये शैक्षणिक चळवळीबद्दल आपण बोलतोय, तर एक गैरसमज सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे की इस्लामने धार्मिक शिक्षण इन्फोर्स केलं, म्हणजे फक्त धार्मिक शिक्षणच का? किंवा मग आज आपण जसं पद्धतीने पाहतो की मद्रासे बदनाम केले जातात किंवा मद्रासेमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न एक विचारधाराचे लोक करतात, तर त्याबद्दल काय सांगाल? पैगंबरने जर धार्मिक शिक्षण अनिवार्य केलं असतं तर लोकशास्त्रज्ञ कसे झाले असते? पैगंबराच्या काळात आणि त्यानंतर काळात इस्लामी शिक्षण घेऊन, इस्लामी प्रेरणा घेऊन जर जगामध्ये विज्ञानाची प्रगती झाली असेल, अल्जेब्रा आला असेल, केमिस्ट्री आली असेल, बायोलॉजी आली असेल, ॲस्ट्रॉनॉमी आली असेल, सर्व शास्त्र जर आले असतील, तर ही इस्लामची ही मर्यादा नाही आहे. शिक्षणाचा अर्थ मानवाच्या उपयोगाच्या ज्या काही गोष्टी असतील ते सर्व शिक्षणामध्ये मोडतात. आणि इस्लामच आलेला आहे मानव कल्याणासाठी, तर त्यामध्ये मर्यादा कशा येऊ शकतात? आणि धर्म म्हणजे काय? धर्माचा अर्थच आचरण आहे. म्हणजे सामाजिक जीवनातलं आणि जीवनातलं सगळ्या आचरणाला धर्म म्हणतात. त्याला विशिष्ट कंपार्टमेंटमध्ये आपण कसं बसू शकतो? तर ही जी मर्यादा आहे किंवा हे जी दुर्भावना आहे का ते धार्मिक शिक्षण, धर्म म्हणजे पूर्ण जीवन व्यवस्था आहे ना. मग जर जीवन व्यवस्था असेल तर मी वैयक्तिक जीवन व्यवस्थेमध्ये काय मार्गदर्शन आहे, सामाजिक मध्ये काय आहे, आर्थिक मध्ये काय आहे, याचाच अर्थ धर्म होतो. याचा अर्थच असा आहे की सर्वांगीण दृष्ट्या जो शिक्षण आहे तो इस्लामला अभिप्राय आहे. निश्चितच आपण जर समाजशास्त्राबद्दल बोललो, सोशिओलॉजीची स्थापना फार आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळते. म्हणजे अगदी 100 वर्षापूर्वीचाच इतिहास आपल्याला सोशिओलॉजीचा मिळतो. ऑगस्ट काम्ट असतील किंवा बाकीचे जे सामाजिक शास्त्रज्ञ होते, तर हे अगदी म्हणजे 100 वर्षापूर्वीचं ह्याला एक शास्त्र मानलं जातं सोशिओलॉजीला. तर त्या काळात ज्या पद्धतीने समाज व्यवस्था एक्सप्लेन केली गेली किंवा त्या काळातलं जे समाजशास्त्र होतं त्याबद्दल त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने प्रकाश टाकलाय? पहा, काळ कोणताही असो, हे जे समाजशास्त्र आहे ते सर्व काळासाठी फिजिबल आहे. त्यात मी म्हणालो तसं का सगळ्यांचे अधिकार आणि कर्तव्य निर्धारित केलेले आहे. आई आहे, तिचं जो स्थान आहे ती 15 वर्षापूर्वी होता, आज पण तसंच आहे. म्हणून या व्यवस्थेकडं समाजाच्या बांधणीकडं आणि एक उत्कृष्ट आणि निकोप समाज निर्मिती ही इस्लामची प्राथमिकता आहे. म्हणजे सुदृढ समाज आणि सुदृढ व्यक्ती निर्माण करणं हे या ही व्यवस्थेची प्राथमिकता आहे. निश्चितच. यानंतर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये हायलाईट केला, वैयक्तिक विकासासाठी आपण जे म्हणतो की पर्सनल डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, याच्यावरती कशा पद्धतीने इस्लाम प्रकाश टाकतो किंवा त्याच्यामध्ये कोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत जे वैयक्तिक विकासासाठी महत्वाचे वाटतात? पहा, त्यांनी ना स्पष्टपणे सांगितलं की जो माणूस, हे पहा, ही व्यवस्था आली कशासाठी? माणूस कोण, व्यक्ती कोण आहे? माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो, एकाच निर्मात्याचं निर्माण आहे. तो कोण आहे? मुसलमान नाही, सर्व मानवजात कोण आहे? तर अल्लाहने कुराणमध्ये स्पष्ट केलं का हे माझे सृष्टीवरील प्रतिनिधी आहेत. संपूर्ण मानव कोणी असो, तो कांबळे असो, कुलकर्णी असो, काझी असो, कुणी असो, तो ईश्वराचा प्रतिनिधी आहे. म्हणजे किती मोठी त्याची पोस्ट आहे, तो किती मोठं त्याचं स्थान आहे. परंतु त्या स्थानापर्यंत त्याला पोहोचवण्याची ही व्यवस्था आहे. म्हणजे त्याला त्या लेवलवर पोहोचण्यासाठी ही व्यवस्था आली का त्याला सर्वांगीण दृष्ट्या त्याचा असा विकास करायचा जेणेकरून त्यांनी आपल्या सर्व क्षमता आणि त्याचा प्रतिभांचा असा काही विकास करावा का त्यांनी ते अपेक्षित जे आहे त्या पोझिशनवर पोहोचावं. पोझिशन कोणती आहे? ही इज अ गव्हर्नर टू गॉड. गव्हर्नर आहे तो, ईश्वराचा तो गव्हर्नर आहे, कोणताही व्यक्ती असो. मग त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं जे सगळं मार्गदर्शन आहे यांनी सांगितलं, कुराणमध्ये स्पष्ट सांगितलं, ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला. व्यक्तिमत्वाचा विकास त्याचा अर्थ आपल्या ह्याच्यात सुधारणा केली, आपल्याला उंच करण्याचा प्रयत्न केला, तोच सफल झाला. आणि ज्यांनी आपला विकास केला नाही, व्यक्तिमत्वाचा विकास केला नाही, तो फेल झाला, असं स्पष्ट म्हणणं आहे. आणि मग ते कसं करावं या संदर्भात कुराणमध्ये आणि प्रेषितांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन. उदाहरण असतं, मी एक शब्द, हे जो गुन्हा आहे ना, गुन्हा हा शब्द आला एका उंटिनीपासून, अरबीमध्ये जुना आहे त्याचा शब्द.
आणि जाने नावाची एक उंटणी असते, या शब्दापासून हा जुना शब्द आला. तर तिची खासियत अशी असते त्या उंटणीची का ती खूप वेगाने पळू शकते, परंतु ती मुद्दाम हळू चालते. मग काय अर्थ निघाला? याचा अर्थ आपल्या क्षमता आणि प्रतिभाच्या लेवलवर काम न करणे हे पाप आहे, गुन्हा आहे. तुम्हाला तुमच्या क्षमता आणि प्रतिभा यासाठी दिल्या नाहीत का तुम्ही ते जपून ठेवावं, त्याचा वापर करू नये? या तुमच्या स्वतःसाठी आणि संपूर्ण समाजाच्या उपयोगासाठी देण्यात आलेलं हे वरदान आहे. म्हणजे ही तुमच्याकडं अमानत आहे आणि म्हणून त्याचा पुरेपूर वापर हे तुमच्यावर अनिवार्य करण्यात आले. म्हणून ज्यांनी कोणी आपल्या पूर्ण क्षमतेवर काम नाही केलं त्यांनी गुन्हा केला. समजा एखाद्या शाळेमध्ये एक शिक्षक शिकवतो, तो 45 मिनिटाचा त्याचा क्लास आहे, तो 35 मिनिटं शिकवलं, बाकी बसला तो 10 मिनिट. मग त्यांनी 10 मिनिटं काय केलं? गुन्हा केला. माझ्याकडे लोक येतात, त्यांना असं वाटतं मी खूपच उत्कृष्ट काम करेल आणि मी त्या अपेक्षेवर पूर्ण उतरलो नाही, मी मुद्दाम तसं केलं नाही, असंच काहीतरी केलं. मी काय केलं? गुन्हा केला. किती मोठी व्याख्या आहे. आणि जर या लेवल कोणी व्यक्ती, कोणत्याही जाती धर्माचा समाजाचा व्यक्तींनी या लेवलवर आपल्या क्षमता आणि प्रतिभांना उंचवण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी होऊ शकत नाही. म्हणून हे यशशास्त्र आहे आणि म्हणून हे जीवनशास्त्र आहे. निश्चितच. म्हणजे पॉसिबल टू ऑल कॅपेबिलिटीज, जो कोणी ज्यासाठी कॅपेबल आहे त्यांनी जर ते केलं नाही तर त्यांनी गुन्हा केला. म्हणजे अशाच पद्धतीने अजून एक विषय असा आहे की मग त्यासाठी काय करावं माणसांनी? त्यात सर्वात प्रथम असं आहे का त्यांनी माणसाला स्वतःला ओळखवावं, तर त्याच्या क्षमता किती आहेत, त्याच्या कॅपेबिलिटीज किती आहेत, त्याची कॉम्पिटन्सी काय आहे. म्हणून पैगंबर म्हणाले का ज्यांनी स्वतःला ओळखलं त्यांनीच खऱ्या अर्थाने ईश्वराला ओळखलं. किती मोठी गोष्ट. म्हणजे स्वतःला ओळखणं, ईश्वराला ओळखणं. आणि ज्यांनी स्वतःला ओळखलं नाही ते काहीच नाही केलं. मग सगळ्यात प्रथम आहे स्वतःला ओळखणं. दुसरा तर महत्वाचा विषय म्हणजे आत्मपरीक्षणावर त्यांनी खूप भर दिला, इंट्रोस्पेक्शन. तर माणसाने वेळोवेळी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. या दोनही गोष्टी ना फार महत्वाच्या असतात. एक, माणसाने स्वतःला ओळखावं. माणसाला सगळं माहिती आहे जगाचं काय चाललं, सगळ्यांना सगळं ओळखतो, पण स्वतःकडे तो पाहत नाही. हेच त्याचं अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि हेच कारणाचं निर्मूलन इस्लामने केलं का बाबा तू पहिले स्वतःला ओळख आणि स्वतःचं आत्मपरीक्षण कर. कारण की त्या न्याय निवडाच्या दिवशी तुला दुसऱ्याचं उत्तर द्यायचं नाहीये, तुला तुझ्याच बद्दल विचारलं जाईल. निश्चितच. ज्या पद्धतीने तुम्ही अपयशाचं कारण सांगितलं त्याच पद्धतीने पुस्तकामध्ये एक कॉन्सेप्ट आहे गम ना कर किंवा यशाचे रहस्य. तर याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेनेशन दिलंय किंवा हे काय नेमकं आहे गम ना कर? हे वाचल्यानंतर एक उत्सुकता निर्माण होते टायटल वाचल्यानंतरच की का बरं, म्हणजे काय नेमकं याच्यामध्ये दडलेलं आहे? इस्लामची आयडिओलॉजी अशी आहे की हे जीवन परीक्षा आहे. म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीची परीक्षा आहे. परीक्षा कशाची आहे? त्याच्या सद्विवेक बुद्धीची आहे. माणसाला इथं विचाराचं, आचाराचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यासमोर सर्व ऑप्शन्स ठेवलेले आहे. या सर्व ऑप्शनपैकी तो कोणता निवडतो? तो सदाचारी बनतो का दुराचारी बनतो? हेच ईश्वराला पाहिजे. अर्थात ही परीक्षा सद्विवेक बुद्धीची परीक्षा आहे. तर तो जर चांगला असेल तर तो सदाचार करणार, त्याची वाईट प्रवृत्ती असेल तर तो दुराचार करणार. आणि म्हणून ही परीक्षा आहे. ही परीक्षा आपण इथं सगळेजण वाटसरू आहोत. ही परीक्षा एक दिन संपणार आहे आणि मग त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळणार आहे. म्हणून ह्या परीक्षेमध्ये परीक्षाच घेण्याचा जर ईश्वराचा उद्देश असेल तर तो परीक्षाच घेणार आहे. मग आपल्यावर जे संकट येतात, जे अडचणी येतात, हे आपल्याला आजमावण्यासाठी येतात, हे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही येत. आणि हे सगळं करत असताना ईश्वर हे कुराणमध्ये म्हणतो का आम्ही कुणाला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आम्ही त्याच्यावर ओझं टाकत नाही. ज्याला त्याला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे आजमावत येत आहे. आणि ही परीक्षा असताना परमेश्वर स्वतः आपल्या बरोबर आहे. म्हणजे तो आपल्याला त्रास देण्यासाठी हे करत नाही, किंबहुना तो आपल्याला आजमावण्यासाठी करतो. आणि प्रत्येक परीक्षा त्याला मजबूत करण्यासाठी येते, त्याला मोठं करण्यासाठी येते. जर आपला बाळ शाळे आणि कॉलेजमध्ये गेला नाही, कोणती परीक्षा दिली नाही, तर तो मोठा कसा होऊ शकेल? परीक्षा असतेच ह्यासाठी का त्याला मोठं करण्यासाठी, त्याला प्रमोशन करण्यासाठी, त्याला मजबूत करण्यासाठी परीक्षा असते. आणि म्हणून हा परीक्षेचा उद्देश माणसाला त्रास देण्यासाठी नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं हे करण्यासाठी नाही, किंबहुना माणसाला अजून परिपक्व, मोठं करण्यास, समजूतदार करण्यासाठी आहे. या फिलॉसॉफीमध्ये हे सांगितलं आहे
की अपयश नावाची कोणतीच गोष्ट नसते. मी तर एका आयतीने माझं सगळं आयुष्य बदललं. कुराणची एक आयत आहे, त्यात असं म्हटलं आहे की निसंदेह प्रत्येक समस्येबरोबर समाधान आहे. फइन्न माल युसरी युसरा. आणि त्यात पुढे जाऊन हे सांगितलं, निश्चितच प्रत्येक समस्येबरोबर समाधान. अर्थात कोणतीही समस्या अशी नाही ज्याच्याबरोबर समाधान आलेलं नाही. मग आपली जबाबदारी काय का त्या लॉकची योग्य किल्ली शोधणं हे आपलं काम आहे. म्हणजे ते लागत नसेल तर आपण ते योग्य शोधावी, एवढंच बस. जर ईश्वर म्हणला का सगळ्याच प्रॉब्लेम सोबत सोल्युशन आहे, याचा अर्थ असा आहे का या फिलॉसॉफीमध्ये इम्पॉसिबल काही नाही. आपण फक्त प्रयत्न करत राहावे. अपयश हे यशाच्या मार्गातील एक स्टेशन मात्र आहे. एक तर माणूस शिकतो किंवा जिंकतो. हारण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण की ईश्वर स्वतः म्हणलं तुम्ही हारणार नाही, ही परीक्षा आहे, तुमचे प्रयत्न पाहिले जाणार. रिझल्ट तर माझ्या हातात आहे ना, तुमच्याकडनं प्रयत्नाची अपेक्षा आहे, तर तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि ते सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करा आणि डायरेक्शन मध्ये प्रयत्न करा, हेच आपल्याकडून अपेक्षित आहे. म्हणून ही फिलॉसॉफी ज्याला समजली त्याला नाराज व्हायचं, त्याला डिस्करेज व्हायचं कारणच नाहीये. तो नेहमीच असा विचार करतो का मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली, रिझल्ट त्याच्या हातात आहे, मी माझे प्रयत्न करत राहील. आणि म्हणून त्या टॉपिकला गम न कर हे नाव दिलं. आपण प्रत्येक मुद्द्यावरती विस्तृत चर्चा करतोय. गम न कर हे निश्चितच फार उत्कृष्टरित्या प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न तुम्ही पुस्तकात केलं. याचप्रमाणे ज्यावेळेस पुस्तक वाचत असताना मी मागची काही पानं पाहिली शेवटकडे जाताना, तर त्याच्यामध्ये अनेकांचे तुम्ही मत मांडलेले आहे. इस्लामबद्दल अनेकांचे काय मत होते, त्याच्यामध्ये महात्मा गांधींपासून तर शिवाजी महाराजांपर्यंतचे जे काही विचारवंत होते किंवा जे थोर पुरुष होते त्यांचे मतं तुम्ही पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर याबद्दल काय माहिती द्या. मी म्हणालो तसं इस्लाम हा स्वाभाविक धर्म आहे. भारताच्या सर्व संत परंपरेवर आणि समाज सुधारकावर त्याचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण की समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही कन्सेप्टच सुफी संतांच्या माध्यमातून भारतात आली. त्यापूर्वी भारतामध्ये आपल्याला माहिती आहे का वर्ण व्यवस्था होती आणि वर्ण व्यवस्थेला तळा या समता, बंधुता, न्याय यामुळे गेला. आणि म्हणून भारताचे जवळपास सर्व संत, त्यात मी संत तुकाराम, संत नामदेव, गाडगे महाराज, बहिणाबाई या सर्वांचा मी दाखला दिलेला आहे. त्यांचे मी इथे पोवाळे दिलेले आहेत. त्यात स्पष्टपणे त्यांनी ही फिलॉसॉफी मराठीतून मांडलेली. म्हणजे त्यांची फिलॉसॉफी पाहिजे तर तुम्हाला कुराण मराठीतून आहे असे आमचे काही मित्र म्हणतात. त्यानंतर शिवाजी महाराज स्वतः म्हणाले की कुराण ही आसमानी किताब पुस्तक आहे, ईश्वराची ईश ग्रंथ आहे आणि ईश्वर हा फक्त मुसलमानाचा नाही आहे. रब्बुल आलमीन म्हणजे फार मोठा शब्द त्यांनी कुराण मधून वापरला. रब्बुल आलमीनचा अर्थ असा होतो की संपूर्ण जगाचा ईश्वर, म्हणजे तो सगळ्या हिंदूचा, मुसलमानचा आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणतात का ईश्वराच्या नावाने, जाती धर्माच्या नावाने भांडणं करणे हे ईश्वराला अजिबात प्रिय नाही. असं शिवाजी महाराजांचे दाखले. महात्मा फुलेंनी अनेक पोवाळे लिहिलेली आणि मी जागोजागी महात्मा फुलेंचे दाखले दिले. शाहू महाराजांनी तर हाईट केली होती. म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळी राजकोषातून 25,000ची रक्कम कुराणला मराठीतून ट्रान्सलेशनसाठी दिली, जेणेकरून ही जे ईश ग्रंथ आहे ते लोकांपर्यंत पोहोचावा, सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा. अशा रीतीने भारतीय जे संस्कृती आहे त्यावर खूप मोठा प्रभाव इस्लामी आयडिओलॉजीचा आहे. त्याचप्रमाणे जगातील अनेक जे मोठमोठे विचारवंत होऊन गेले, त्यात जॉर्ज बर्नार्ड शॉ असेल, त्यात मूर असेल, त्यात नेपोलियन बोनापार्ट असेल, असे अनेक विद्वानाचे दाखले या पुस्तकात जागोजागी दिलेले आहेत, पण पाहू शकता. अलीकडच्या काळात महात्मा गांधी असो किंवा विवेकानंद असो, कोणी मोठा किंवा प्रबोधनकार ठाकरे असो, विनोबा भावे असो, साने गुरुजी असो, या सर्वांचे दाखले पुराव्यासहित या पुस्तकात देण्यात आले. त्यांनी इस्लामबद्दल आपले काय मतं मांडली ही सगळी मी या पुस्तकात दिलेली आहे, जेणेकरून वाचकांना हे सोपं जावं का कशा पद्धतीने भारताच्या सर्व स्तरापर्यंत याचा आदर करण्यात आलं, याच्यावर प्रेम करण्यात आलं. निश्चितच. यानंतर आपण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की दाखले देण्यात आले किंवा एक भारतीय समाजावर किंवा भारतीय समाज सुधारकांवरती इस्लामचा फार मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो, ज्या पद्धतीचे दाखले तुम्ही पुस्तकात दिलेत. यानंतर आपण काही बदनाम शब्द आहेत आपल्याकडे भारतामध्ये, ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रकर्षाने जर प्रकाश टाकायचा असेल तर जिहाद,
त्याच्यानंतर दुसरा आता सध्या बदनाम शब्द हलाल. मग या सगळ्या शब्दांना कशा पद्धतीने तुम्ही मांडलंय किंवा इस्लामिक व्याख्या काय आहे या शब्दांची? जेव्हा हे शब्द लोकांचं याचं मतितार्थ कळेल ना, तेव्हा ह्या सर्व शब्दाबरोबर लोक प्रेम करू लागतील. जहादचा अर्थ होतो सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा. सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे जिहाद होय. यामध्ये कुणाला अडचण आहे? कुणाला सत्य नको, कुणाला शांती नको, कुणाला न्याय नको. आणि ज्यांना सत्य नको, ज्यांना शांती नको, ज्यांना न्याय नको, त्यांनी ह्या शब्दाचा विकृतीकरण केलं आणि लोकांसमोर यासाठी मांडलं का लोकांनी याला फार मोठ्या समस्या समजावी. म्हणून जिहादचा अर्थ कुणाला मारणे नाही. जिहाद हा शब्द उर्दूच्या जद्दोजहद अर्थात कोशिश अर्थात प्रयत्नापासून निर्माण झाला. म्हणजे ह्याचा प्रयत्न करणे. कुणासाठी करणे? जे लोक वंचित आहे, जे लोक पीडित आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या न्यायासाठी, दुसऱ्यांच्या सामाजिक न्यायासाठी लढणे. म्हणजे काय गैर आहे? अन्यायाविरुद्ध लढणे, अत्याचाराविरुद्ध लढणे, दुराचाराविरुद्ध लढणे. याला हे जर जिहाद असेल तर मग ह्यापेक्षा चांगली संज्ञा कोणती असू शकते सांगा मला. दुसरा शब्द आहे लव जिहाद. आता विषय काय चाललाय, मी सुरुवातीलाच म्हणालो तसं इस्लामचं विकृतीकरण करण्यात आलं, अपप्रचाराच्या माध्यमातून गेला. जर धर्माचा अर्थ नैतिकता असेल आणि अनैतिकता अधर्म असेल तर लग्न अगोदरचे कोणतेही संबंध इस्लामला मान्यच नाही. ते या सर्व संबंधाला अनैतिक ठरवतो. मग जर लग्नाच्या पूर्वीचे कोणतेही संबंध अनैतिक असेल तर लव जहादचा प्रश्न कुठून आला? काहीच प्रश्न येत नाही. लव जहाद कुणाला आमिष देऊन, कुणाला प्रलोभन देऊन, कुणावर दबाव आणून किंवा इतर कोणत्याही प्रकारचं धर्म प्रसार इस्लामला अमान्यच नाही, निषिद्ध आहे. प्रेषितांना कुराणमध्ये सांगितलंय फजक्किर इन्नमा अंता मुझक्किर लस्ता अलैहिम बि मुसैतिर. अर्थात असं होतं का तुम्ही लोकांना द्या, माहिती द्या, प्रबोधन करा, चांगल्या पद्धतीने समजून सांगा. आम्ही तुम्हाला लोकांवर हवालदार बनवून पाठवलं नाही. म्हणजे कोणत्याही पद्धतीने बळजबरी करून, आम्ही देऊन, कोणताही दबाव आणून इस्लाम धर्माचा प्रचार इस्लामला मान्य नाही. म्हणून कोणत्याही प्रकारे अनैतिक प्रकारे केले गेलेलं काम पाप आहे आणि कोणत्याही पाप मधून इस्लामचा प्रचार होत नसतो. म्हणून लव जिहाद ही कल्पनाच मुळात इस्लामी विरोधी आहे. कोणत्याही प्रकारच्या अशा अनैतिकतेला इस्लाममध्ये कोणताही थारा नाही. ही सर्व विरोधकांच्या डोक्याची उपज आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं, स्त्रियांवरती इस्लाममध्ये अन्याय होतो असा एक मोठा गैरसमज भारतीय व्यवस्थेमध्ये आहे, भारतीय समाजामध्ये आहे. त्याबद्दल कसं सांगत? स्त्रियांना कोणते हक्क देण्यात आले? मग अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जे स्त्रियांना हक्क न दिला जाणे असेल किंवा 3 तलाक सारखे काही मुद्दे असतील, तर हे सगळे मुद्दे त्याच्यात येतात. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे स्त्रियांना कशा पद्धतीचे हक्क इस्लामने दिलेत किंवा स्त्रियांसोबत खरंच अन्याय होतोय का? मी इस्लाम आणि स्त्री यावर 5 यात सब्जेक्ट लिहिलेले आहेत आणि विस्तृतपणे इस्लामची स्त्रीविषयी भूमिका मांडली. त्या सर्वात प्रथम स्त्रीच्या ज्या 4 भूमिका असतात, आई, पत्नी, बहीण आणि मुलगी, यात विस्तृतपणे मी मांडलेलं आहे. आता पहा, इस्लाम हे म्हणतो की स्वर्ग आईच्या चरणाखाली आहे. एवढी जर मोठी भूमिका असेल का स्वर्ग आईच्या चरणाखाली असेल, मग ह्यापेक्षा जास्त सन्मान काय असू शकतो? प्रेषितांना कुणी विचारलं का माझ्या सदावर्तनाचं सगळ्यात पहिलं कोण आहे, तर प्रेषित म्हणले तुझी आई. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, त्यानंतर कोण? प्रेषित म्हणले तुझी आई. त्यानंतर पुन्हा विचारलं कोण, तर प्रेषित म्हणले तुझी आई. आणि त्यानंतर म्हणाले तुझे वडील. म्हणजे किती मोठा मर्तबा या इस्लामने त्यांना दिला. आईच्या रूपात असो, आणि असं सांगितलं का आई वडिलांना प्रसन्न केल्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणजे त्याची खिल्लेस आई जवळ ठेवली. ही आईच्या रूपात भूमिका. पत्नीसाठी हे दिलंय का पत्नीमध्ये सगळ्यात प्रथम असं आहे का पत्नी ही त्याची गुलाम किंवा नोकर नाहीये, त्याची अर्धांगिनी नाहीये, सहचारणी आहे. इक्वल दर्जा. जेवढा दर्जा तुझा असेल तेवढा तिचा. आणि म्हणून तुम्हाला हाईट सांगतो मी
का ती 7/12 नाही आहे ट्रान्सफर करायला, का तिथं दान करण्यात यावं आणि ती इकडं तिकडं ट्रान्सफर व्हावं आणि 7/12 मध्ये नाव नाही. तुम्ही इस्लामी घटनेप्रमाणे स्त्रीचं महिलेचं नाव लग्नानंतर सुद्धा ती बदलत नाही. मी उदाहरण तो देतो. पैगंबराच्या मिसेसचं नाव जे आहे ते आयशा असो का दुसरे कोणी असो, त्यात त्यांच्या सोबत प्रेषितांचं नाव लागलेलं नाही, त्यांच्या वडिलाचं नाव लागलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या पूर्ण स्टेटस सहित त्या इथं आल्या. त्यांचा जो मर्तबा आहे, त्यांचा जो अस्तित्व आहे त्याला रिटेन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या अस्तित्वामध्ये कोणताच बदल केलेला नाही. ती काही 7/12 नाही, वस्तू नाही जेणेकरून तिचं ट्रान्सफर व्हावं, 7/12वर नाव बदलावं, तसं काही नाही. एवढा मोठा सन्मान दिला. त्यानंतर वारशा हक्कामध्ये तिचं हक्क निर्धारित करण्यात आलं. तिला सर्व अधिकार दिले शिक्षणाचं हे. आणि आपण फक्त तलाकचं म्हणतो, म्हणजे सर्वात प्रथम अधिकार दिला का तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. तिच्या संमतीशिवाय लग्न हे अवैध ठरवलं. म्हणजे तिला लग्न मान्य नसेल, तिची परवानगी सगळ्यात पहिले घेतली जाते. तुम्ही लग्नात पाहिलं असेल. तिला आपल्या पती निवडण्याचा अधिकार, तिला चांगलं शिक्षण, सर्व अधिकार तिला देण्यात आले, वारशा हक्कामध्ये दिले. आणि त्यानंतर ती सगळे काही काम करू शकते. फक्त जाताना तिने इस्लामी जे हे आहे पॅरामीटर्स, याचा अर्थ पॅरामीटरचा अर्थ काय होतो, तिच्या सुरक्षितेसाठी तिला हिजाब दिला. हिजाब एक प्रकारे तिचा अंगरक्षक आहे. आता हे जर आता आजच्या डेटला आपल्याला पाहायचं असेल तर मला सांगा का भारतामध्ये जेवढे काही बलात्कार झाले त्यामध्ये तुम्हाला कुठे आढळलं का काही हिजाबधारी स्त्री आहे आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आलं? माझ्यात तर ऐकण्यात नाही. म्हणजे त्याची फिजिबिलिटी पहा. तिचं संरक्षण म्हणून तिला बाहेर पडण्यासाठी हिजाब दिलंय, त्याला घरात कोंबण्यासाठी हिजाब दिलेलं नाही. म्हणजे ती हिजाब घालून ती बाहेर स्वतंत्रपणे जाऊ शकते, तिला कोणी त्रास देणार नाही, कारण की ती लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहते ना. अशा प्रकारे तिला सर्व हक्क आणि अधिकार दिले. ज्याप्रमाणे पुरुष तिला तलाक देऊ शकतो, त्याप्रमाणे स्त्री सुद्धा पुरुषाला खुला देऊ शकते, अर्थात लग्न बंधन तोडू शकते. आपल्याला अर्धसत्य दाखवण्यात येतं. पहा, इस्लाममध्ये ना लग्न हा एग्रीमेंट आहे, करार आहे. आणि जेव्हा कराराच्या दोन्ही भागीदार ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्यात तलाकची प्रोव्हिजन म्हणजे डिसएग्रीमेंटची प्रोव्हिजन दिलेली आहे. म्हणून ज्या प्रकारे पुरुष डायव्हर्स घेऊ शकतो त्याप्रमाणे स्त्री सुद्धा घेऊ शकते, तर त्याला खुला म्हणतात. त्यानंतर इस्लामने सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री भ्रूण हत्याला फार मोठ्या प्रमाणावर निषिद्ध केलं, की त्या संदर्भात म्हणजे खूप कठोर आयात कुराणमध्ये आली का त्या दिवशी म्हणजे न्यायनिवाड्याच्या दिवशी त्या मुलीला विचारलं जाईल जिचं तुम्ही कत्तल केली ना भ्रूण हत्या म्हणून, का सांग तुला कोणत्या गुन्ह्यापायी तुला ठार करण्यात आलं. म्हणजे किती हृदय विदारक आहे. त्या निष्पाप बालिकेला विचारलं जाईल का तुला कोणत्या गुन्ह्यापायी तुला ठार करण्यात आलं. म्हणजे त्याच्या आई वडिलाचं काय होईल. म्हणजे अशा पद्धतीने स्त्रीचा सन्मान, स्त्री आदर, स्त्री मुक्ती हिची ही चळवळ आहे, ज्यात मी असा निष्कर्ष काढला की इस्लाममध्ये स्त्री पुरुष समानता नाही, किंबहुना स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त अधिकार देण्यात आले. निश्चितच ज्या पद्धतीने ही चर्चा सुरू आहे आणि प्रत्येक गोष्टीचं फार म्हणजे आपण डीपमध्ये चर्चा करतोय आणि हे सर्व करत असताना ज्या पद्धतीने तुम्ही पुस्तकात सर्व मुद्दे मांडलेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय लोकांना, ते डायरेक्टली आपण ज्याला म्हणतो की एक मनापासून त्यांना एक वाचावं असं वाटेल अशा पद्धतीचे याच्यामध्ये मुद्दे आहेत आणि त्याचं फार विस्तृत विश्लेषण देखील करण्यात आलेलं आहे. याच सोबत आपल्याला लेखकांबद्दल देखील जे प्रेक्षक आहेत त्यांना म्हणजे ऐकायला आवडेल किंवा जाणून घ्यायला आवडेल. तर एकंदरीत ज्या पद्धतीने आपण या सर्व पुस्तकाचा अभ्यास करतोय, पुस्तकाबद्दल चर्चा करतोय, तर हे सगळं लिहित असताना तुम्हाला स्वतःबद्दल किंवा हे लेखन प्रक्रिया जेव्हा सुरू होती, अगदी 10 वर्ष ओलांडलेत तुम्ही, 10 वर्ष रिसर्च केली आणि ते पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला ते सर्व रिसर्च. तर हे सगळी लेखन प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवले? यात जे मी काही वाचलं ते मी पहिले अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि मी सातत्याने ते प्रयत्न करत राहिलो आणि आज जे काही माझं यश आहे ते सगळं याच प्रेरणेमुळे आहे किंवा या आयडिओलॉजीवर. म्हणून मला असं वाटते की ज्या प्रकारे मी यशस्वी झालो, सफल झालो,
त्याप्रमाणे सगळ्यांना ती सफलतेचं मी मूलमंत्र द्यावं आपल्या अनुकरणातून. मी काही आयडिओलॉजिस्ट नाही आहे म्हणजे का कोणाला प्रबोधन करावं आणि सोडून द्यावं. मी त्याचा प्रयत्न केला. मी माझ्या व्यवसायामध्ये केला, माझ्या सामाजिक जीवनात केला, माझ्या कौटुंबिक जीवनात केला आणि तिथं मला खूप खूप यश मिळालं, समाधान मिळालं, शांती मिळाली मला. आणि म्हणून असं वाटलं, प्रकर्षाने असं वाटलं की हे तत्वज्ञान लोकांपर्यंत जावं जेणेकरून त्यांचंही जीवन सफल व्हावं. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली किंवा हा सखोल अभ्यास करून हे सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या, तर भविष्यात असे कोणते प्रोजेक्ट्स असतील किंवा भविष्यात इस्लामशी निगडीत असे कोणते विषय असतील जे तुम्ही हाताळणार आहात? पहा, याच्यात एक विषय राहिला तो म्हणजे इस्लामोफोबिया. विषय असा आहे का तुम्ही जेव्हा ही आयडिओलॉजी मांडताय आणि मांडताना हे सांगताय का इतकी उत्कृष्ट, इतकी चांगली, इतकी निर्दोष वगैरे वगैरे काही सगळं आहे, मग लोकांना प्रश्न पडेल मग ह्याचं इतकं कसं वाद चालू आहे. आणि फक्त भारतात नव्हे, पूर्ण जगात ह्याबद्दल हा सगळ्यात वादग्रस्त सब्जेक्ट ठरलेला आहे. मग असं काय? हा महत्वाचा विषय आहे ना. मग जेव्हा ही इतकी चांगली तुम्ही म्हणता आयडिओलॉजी यशाचा मार्ग दाखवते वगैरे वगैरे, मग इतकं गदारोळ पूर्ण जगात काय? तर यात मी असं मांडलंय की जगाला म्हणजे जगाचे जे ठेकेदार आहेत, अमेरिका असो की मित्र राष्ट्र असो वगैरे सगळे, त्यांना या विषयी सगळ्यात जास्त चीड अशी यामुळे आहे का ही व्यवस्था त्यांच्या दुराचाराच्या विरुद्ध उभी आहे. त्यांना जगामध्ये अशांती पाहिजे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हत्याराचा आहे. जर जगामध्ये शांती असेल त्यांचा व्यवसाय कसा चालणार? त्यांचा पोर्न व्यवसाय, त्यांचा दारूचा आहे, त्यांचा अफीमचा आहे, जेवढे काही वाईट व्यवसाय आहेत, ज्यांची इथं मल्याळम एक रायटर आहे त्यांनी मांडले, त्यांनी असं लिहिलं का जगातले हे सगळे व्यवसाय जे जवळपास 23 ट्रिलियन $230 ट्रिलियन म्हणजे $230 ट्रिलियन जर समजायचे असतील तर भारताची अर्थव्यवस्था $3 ट्रिलियन. आता तुम्ही अंदाज लावा, $230 ट्रिलियन जी इकॉनॉमी आहे ती ब्लॅक इकॉनॉमी आहे, म्हणजे सगळे हे वाईट धंदे. आणि ह्याच्या विरोधात इस्लाम उभा आहे आणि म्हणून ह्यांना इस्लामचा विरोध. हा सगळा अर्थकारणाचा विषय. आणि मग ते याला बदनाम करण्यासाठी त्यांच्याजवळ असलेल्या माध्यमाचा वापर करतात आणि प्रोपोगंडाच्या माध्यमातून याला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. गोबेल्स म्हणतो, हिटलरचा जो विचारवंत होता आहे, गोबेल्सचा एक नियम आहे का एक खोटी गोष्ट अनेकदा सांगितली, ठासून सांगितली तर लोकांना खरी वाटू लागते. म्हणून हे गेल्या 10, 20, 30 वर्षापासून सातत्याने एका खोट्या गोष्टीला अशा विकृतपणे मांडायला सुरुवात केली का लोकांना ती आता खरी वाटायला. आणि म्हणून हा सर्व विषय इकॉनॉमीचा आहे, त्यांच्या इकॉनॉमीचा आहे की ही व्यवस्था जर लोकांना आवडली तर ते त्याचा विरोध करतील आणि त्यांची इकॉनॉमी खराब होईल. म्हणून इस्लामचा हा विरोध आहे आणि म्हणून हा इस्लामी फोबियाचा एक नवीन प्रोपोगंडा जगभरात सुरू केलं. आणि भारतीय लोकांना भारताचे जे वर्चस्ववादी आहेत त्यांना सुद्धा हा सोयीस्कर वाटला, म्हणून त्यांनी पण हा घेतला. म्हणजे सगळ्यांचा एकच अजेंडा जगभरात चालू आहे. म्हणून लोकांनी याचा निरपेक्ष आणि निष्पक्षपणे अभ्यास केल्यास निश्चितच ते माझ्या मताशी सहभागी होते. तर म्हणजे पुढचा जो टॉपिक असेल जो तुम्ही हाताळणार तो इस्लामोफोबिया असू शकतो का? नाही, इस्लाम बद्दल जे लिहायचं ते मी लिहिलं. माझ्याकडं आता प्राथमिकतेने मला शिवाजी महाराजावर लिहायचंय. लिहिणं सुरू आहे. हे पुस्तकाला जास्त उशीर झाला, मराठी एडिटिंग वगैरे 5 वर्ष लागले. किंबहुना माझा दुसरा विषय आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची विचारांची जी अप्लिकेशन्स आहेत आजच्या डेटला ते किती यथार्थ आणि तार्किक आहे याच्यावर माझं रिसर्च आणि अभ्यास चालू आहे. आणि लवकरच मी छत्रपती शिवाजी महाराजांची जी तार्किकता आहे विचारांची, या महापुरुषांची विचारांची तार्किकता, सामाजिक असो राजकीय असो जे काही असेल ती मी आणण्याचा प्रयत्न करेन. आणि मला असं वाटतं ते खूप उत्कृष्ट पुस्तक राहील सर्वांगदृष्ट्या. आपण फक्त महापुरुषांना फक्त नमनच म्हणजे त्यांचं हेच करतोय, पण खरं म्हणजे त्यांचे आचार विचार लोकांपर्यंत यावे, त्याची रिलिव्हन्स या आजच्या डेटला किती आहे हे लोकांना माहिती होईल, हा त्यामागे माझा उद्देश आहे. त्याच्यावर ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. लवकरच ते पुस्तक पण मराठी भाषेतूनच येणार आणि मग आम्ही त्याचे ट्रान्सलेशन जवळपास सर्व भाषेत करू भारताच्या.
निश्चितच. आता परत आपल्या पुस्तकावर येऊयात की हे पुस्तक कधी प्रकाशित होत आहे. जसं मी सांगितलंच की 3 एप्रिलला हा प्रकाशित होणार आहे आणि हे पुस्तक कुठे अवेलेबल असेल? हा पुस्तक 3 तारखेला निरंजन टकले यांच्या हातून यांचं प्रकाशन आहे आणि हा पुस्तक जवळपास सर्व पुस्तक जिथं उपलब्ध होतात तिथं सगळीकडे हा पुस्तक अवेलेबल राहील. ॲमेझॉनवर पण राहील आणि आम्ही त्या संदर्भात सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवू का हे पुस्तक सध्या कुठं उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने हे वाचकापर्यंत पोहोचू शकेल. त्याचे इंग्रजी, हिंदी आणि भारताच्या सर्व भाषेत अनुवाद सुरू आहेत आणि लवकरच हे ई बुक म्हणून आणि त्याच्या पुढे जाऊन त्याला रीडर्समध्ये सुद्धा टाकण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून ही व्यवस्था म्हणजे ही जीवनशैली जी खऱ्या अर्थाने अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग आहे ही लोकांपर्यंत पोहोचावी हा त्याचा उद्देश. निश्चितच आपण आज चर्चा करत होतो एका पुस्तकाबद्दल, द अल्टिमेट इस्लाम, द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि या पुस्तकाबद्दल आपण इतकी विस्तृत चर्चा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. निश्चितच तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. ज्यांना हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एकंदरीत या संपूर्ण संकल्पनेबद्दल किंवा इस्लामबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.